हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बंडुशा गायकवाड ऑफिशियल. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर डेप रिकव्हरी एजंटच्या परीक्षेची तयारी करत असाल, म्हणजेच कर्ज वसुली एजंट, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरेल. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. DRA, ज्याचा फुल फॉर्म आहे डेप रिकव्हरी एजंट. या PDF मध्ये मी तुम्हाला 30 टॉप क्वेश्चन्स देणार आहे, जे परीक्षेमध्ये विचारलेच जातात. टोटल परीक्षा 100 मार्काची असते. त्यापैकी 50 मार्क आणून आपल्याला पास व्हायचं असतं. यामध्ये आपले जे प्रश्न असणार आहेत ते हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये असणार आहेत. ऑप्शन आणि त्यापैकी एक करेक्ट आन्सर असणार आहे. तर चला आपला पहिला प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न आहे, विच टाइप ऑफ लोन इज गिवन द मोस्ट? किस प्रकार के ऋण सबसे ज़्यादा दिए जाते हैं? कोणत्या प्रकारचे कर्ज सर्वात जास्त दिले जाते? ऑप्शन आहे आपल्याकडे ए कंझ्युमर लोन, बी कमर्शियल लोन, सी स्टुडंट लोन, डी मेडिकल लोन. आणि याचा राईट आन्सर आहे सी स्टुडंट लोन. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. द कस्टमर हॅज बीन नोटिफाईड बाय द बँक और द डिटेल्स ऑफ द रिकवरी एजंट फॉर कलेक्शन ऑफ द पास्ट ड्यू डेट, से व्हाटएवर ट्रू और फॉल्स. ग्राहक को बैंक या वसूली एजेंट द्वारा पिछले बकाया ऋण की वसूली के लिए सूचित किया जाता है. बताए कि यह सही है या गलत. बँकेने ग्राहकाला किंवा मागील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी वसुली एजंटच्या तपशिलाची सूचना दिलेली असते. खरे की खोटे ते सांगा. याचे राईट आन्सर आहे बी ट्रू. कारण ग्राहकांना बँकेकडून इन्फॉर्मेशन दिली जाते, त्यांना SMS वगैरेद्वारा कळवले जाते. तिसरा प्रश्न बघूया. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अ डेप रिकवरी एजंट? ऋण वसूली एजंट का मुख्य कार्य क्या होता है? कर्ज वसुली एजंटचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन आहे आपल्याकडे ए बँक ऑडिट, बी रिकव्हरी ऑफ पेमेंट फ्रॉम कस्टमर्स, सी टू प्रोव्हाइड लोन, डी बँक ॲडव्हर्टाईज. कर्ज वसुली एजंटचे मुख्य कार्य असते रिकव्हरी ऑफ पेमेंट फ्रॉम कस्टमर्स लोकांकडून कर्ज वसूल करणे. म्हणून याचे राईट आन्सर आहे बी रिकव्हरी ऑफ पेमेंट फ्रॉम कस्टमर्स. क्वेश्चन नंबर 4 includes crop loan and the limit sanction through Kisan Credit Card Scheme for raising crops, loans against gold ornament for agricultural purposes generally and are repayable up to 18 months. यामध्ये पीक कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड योजनांद्वारे पिके वाढवण्यासाठी मंजूर केलेली मर्यादा, शेतीसाठी सोन्याच्या दागिन्यावर कर्ज आणि 18 महीन्यापर्यंत परतफेड करण्यायोग्य आहेत. इसमें शामिल है फसल उगाने के लिए किसान क्रेडिट कार्ड योजनाओं के तहत स्वीकृत फसल ऋण और सीमाएं. सामान्यतः कृषि उद्देश्यों के लिए सोने के आभूषणों के बदले में दिए जाने वाले ऋण, और ये ऋण 18 महीने तक चुकाए जा सकते हैं. ऑप्शन है हमारे पास ए एग्रीकल्चर लोन कृषि ऋण कृषि कर्जे, बी शॉर्ट टर्म लोन अल्पकालिक ऋण अल्पकालीन कर्जे, सी लैंड डेवलपमेंट लोन्स भूमि विकास ऋण जमीन विकास कर्जे, डी क्रॉप लोन फसल ऋण पीक कर्ज. हमारा राइट आंसर है बी शॉर्ट टर्म लोन्स अल्पकालिक ऋण अल्पकालीन कर्जे. क्वेश्चन नंबर 5, विच सर्विस हेल्प इन द सीमलेस ट्रांसफर ऑफ फंड फ्रॉम वन ब्रांच टू अनदर विदाउट एनी डिले और प्रोसीजरल हैसल्स? कौन सी सेवा बिना किसी देरी या प्रक्रियात्मक परेशानी के एक शाखा से दूसरी शाखा में धनराशि के निर्बाध हस्तांतरण में मदत करती है? कोणत्या सेवेमुळे एका शाखेतून दुसऱ्या शाखेत कोणत्याही विलंब किंवा प्रक्रियात्मक अडचणीशिवाय निधीचे अखंड हस्तांतरण करण्यास मदत होते? ऑप्शन आहे ए स्विफ्ट, बी रेमिटन्स थ्रू RTGS, सी रेमिटन्स थ्रू NEFT आणि डी AEPS. याचे राईट आन्सर आहे बी रेमिटन्स थ्रू RTGS के माध्यम से धन प्रेषण, RTGS द्वारे पैसे पाठवणे. क्वेश्चन नंबर 6, फुल फॉर्म ऑफ AEPS का पूरा नाम क्या है? AEPS चे पूर्ण रूप. यापुढे मी फक्त इंग्लिश ऑप्शन वाचेल, कारण हिंदी आणि मराठी ऑप्शन वाचताना कन्फ्युजन होत आहे. मलाच कन्फ्युजन होत आहे, तर तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर फुल फॉर्म ऑफ AEPS चे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. ए आधार एनेबल प्रॅक्टिस सर्व्हिस, बी आधार एनेबल्ड पेमेंट सर्व्हिस, सी आधार इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस आणि डी आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम. तर याचे राईट आन्सर आहे डी आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम. AEPSचा फुल फॉर्म आहे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम. आधार सक्षम भुगतान प्रणाली, आधार सक्षम पेमेंट सिस्टम. क्वेश्चन नंबर 7, द करेक्ट फॉर्म्युला ऑफ सिंपल इंटरेस्ट इज व्हॉट?
साधारण ब्याज का सही सूत्र क्या आहे? इथे मराठीमध्ये येणार साधारण व्याजाचे सूत्र काय आहे? ऑप्शन आहेत आपल्याकडे SI इज इक्वल टू प्रिन्सिपल डिवायडेड बाय रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम, बी SI इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम, सी SI इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम आणि डी SI इज इक्वल टू प्रिन्सिपल मायनस रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम. SIचा फुल फॉर्म असतो सिम्पल इंटरेस्ट म्हणजे साधारण व्याज. तर याचं राईट आन्सर आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम. हिंदीमध्ये सिम्पल इंटरेस्ट बरोबर मूलधन गुणा ब्याज दर गुणा समय. मराठीमध्ये सिम्पल इंटरेस्ट बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले वेळ. क्वेश्चन नंबर 8. द फॉर्म ऑफ DPN शुड बी इन कॉन्फर्मिटी विथ डॅश ऑफ द निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट 1881. प्रश्न 8. DPN का प्रारूप परक्राम में लिखित अधिनियम 1881 की धारा डैश के अनुरूप होना चाहिए. DPNचा फॉर्म निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट 1881च्या डॅशनुसार असावा. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए सेक्शन 2, बी सेक्शन 4, सी सेक्शन 6, डी सेक्शन 8. याचे राईट आन्सर आहे सी सेक्शन 6. धारा 6 कलम 6. क्वेश्चन नंबर 9. प्राइवेट लिमिटेड कंपनी शुड हैव मिनिमम ऑफ डैश मेंबर्स एंड मैक्सिमम ऑफ डैश मेंबर्स. प्रश्न 9. प्राइवेट लिमिटेड कंपनी में न्यूनतम डैश सदस्य और अधिकतम डैश सदस्य होने चाहिए. प्रश्न 9. प्राइवेट लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी डॅश आणि जास्तीत जास्त डॅश सदस्य असावेत. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए 10, नो लिमिट, बी 4, 400, सी 3, 300, डी 2, 200. याचे राईट आन्सर आहे डी कमीत कमी 2 जास्तीत जास्त 200. क्वेश्चन नंबर 10. अंडर लोन्स प्रोवाइडिंग टू MSME ॲप्लिकेशन्स अप टू डैश टू बी डिस्पोज ऑफ विद इन 2 वीक्स. प्रश्न नंबर 10. MSME को ऋण प्रदान करने के अंतर्गत डैश तक की आवेदनों का निपटान 2 सप्ताह के भीतर किया जाना है. प्रश्न नंबर 10. MSMEला पुरविल्या जाणाऱ्या कर्जाअंतर्गत डॅशपर्यंतचे अर्ज 2 आठवड्यात निकाली काढले जातील. ऑप्शन आहेत ए ₹1 लाख, बी ₹2 लाख, सी ₹3 लाख, डी ₹4 लाख. याचे करेक्ट आन्सर आहे बी क्वेश्चन नंबर 11. मित्रांनो, ही माझ्याकडे 30 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरांसोबत PDF आहे. अशाच प्रकारच्या माझ्याकडे खूप साऱ्या PDF आहेत जे मी माझ्या फ्रेंड सर्कलमधून गोळा केलेले आहेत. माझे मित्र जे ऑलरेडी DRAची एक्झाम देऊन आलेले आहेत त्यांना परीक्षेमध्ये आलेले प्रश्न त्यांनी मला सांगितले आणि मी त्याप्रकारे PDF तयार करून घेतल्या. आणि काही प्रश्न आणि उत्तरे यामध्ये माझ्या अभ्यासातले सुद्धा आहेत. मी स्वतः DRAचा कोर्स केलेला आहे आणि मला जे कोर्समध्ये शिकवलं गेलं त्यातलेही मी काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे यामध्ये घेतलेली आहेत. तर चला 11वा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 11. विच लॉ अप्लाइज टू डेट रिकवरी. प्रश्न नंबर 11. ऋण वसूली पर कौन सा कानून लागू होता है. प्रश्न नंबर 11. कर्ज वसुलीसाठी कोणता कायदा लागू होतो. ऑप्शन आहेत ए इंडियन पॅनल कोड, बी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सी सरफेसी ॲक्ट, डी कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. याचे राईट आन्सर आहे सी सरफेसी ॲक्ट. सरफेसी अधिनियम, सरफेसी कायदा. क्वेश्चन नंबर 12. बेलर बेली रिलेशनशिप इज ॲप्लिकेबल इन. प्रश्न नंबर 12. जमाकर्ता अमानती संबंध निम्नलिखित में लागू होता है. प्रश्न क्रमांक 12. जामीनदार जामीनदार संबंध खालील मध्ये लागू आहे. जामीनदार जामीनदार म्हणजे गॅरंटी आणि गॅरंटर. याचे ऑप्शन आहेत ए सेफ डिपॉझिट लॉकर, बी कॅश डिपॉझिटेड विथ कॅशियर बाय कस्टमर, सी कीपिंग आर्टिकल इन सेफ कस्टडी विथ बैंक, डी डिमांड ड्राफ्ट इशूड बाय बैंक. याचा करेक्ट आंसर है सी कीपिंग आर्टिकल इन सेफ कस्टडी विथ बैंक. वस्तुओं को बैंक में सुरक्षित रखना, बँकेकडे सुरक्षित ठिकाणी वस्तू ठेवणे. क्वेश्चन नंबर 13. ओवरड्राफ्ट आर करंट अकाउंट विथ इंटरेस्ट रेट. प्रश्न नंबर 13. ओवरड्राफ्ट ब्याज दर वाले चालू खाते है. प्रश्न क्रमांक 13. ओवरड्राफ्ट म्हणजे व्याज दरासह चालू खाती. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए ॲज ऑन फिक्स बेसिस, बी ॲज ऑन फ्लोटिंग बेसिस हायेस्ट रेट इन रिटेल सेगमेंट, सी इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग विथ द राईज अँड फॉल इन स्टॉक मार्केट, डी नन ऑफ दिस. याचे करेक्ट आन्सर आहे बी ॲज ऑन फ्लोटिंग बेसिस हायेस्ट रेट इन रिटेल सेगमेंट. फ्लोटिंग आधार पर खुदरा क्षेत्र में उच्चतम दर, फ्लोटिंग आधारावर किरकोळ विभागातील वार्षिक दर.
क्वेश्चन नंबर 14, इन केस ऑफ अ विलफुल डिफॉल्टर द रिकवरी एजेंट शुड बी। प्रश्न नंबर 14, जानबूझकर ऋण न चुकाने वाले के मामले में वसूली एजंट होना चाहिए। प्रश्न क्रमांक 14, जाणीवपूर्वक कर्ज बुडव्या व्यक्तींच्या बाबतीत वसुली एजंट असावा। तर कसा असावा वसुली एजंट? आपल्याकडे ऑप्शन आहेत। ऑप्शन नंबर ए, प्रिझर्व द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स। ऑप्शन नंबर बी, कलेक्ट अँड सेंड द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टू द प्रिन्सिपल। ऑप्शन नंबर सी, कलेक्ट, प्रिझर्व अँड सेंड कॉपी ऑफ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टू द प्रिन्सिपल फॉर फर्दर ॲक्शन। ऑप्शन नंबर डी, कलेक्ट द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टू प्रूव्ह द डेटर्स निगेटिव्ह रिस्पॉन्सेस टू हिज कलेक्शन एफर्ट। तर जाणीवपूर्वक कर्ज बुडव्या व्यक्तींच्या बाबतीत कर्ज वसुली एजंटनी काय करावे? तर कर्ज वसुली एजंटनी करायचे असते ते कागदोपत्री पुराव्यांच्या प्रती गोळा करायच्या असतात, त्या जतन करून पुढील कारवाईसाठी प्रिन्सिपलला पाठवायच्या असतात। प्रिन्सिपल म्हणजे बँकेला पाठवायच्या असतात। म्हणून आपलं राईट आन्सर आहे सी, कलेक्ट, प्रिझर्व अँड सेंड कॉपी ऑफ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टू द प्रिन्सिपल फॉर फर्दर ॲक्शन। क्वेश्चन नंबर 15, हाउ मेनी डेज नोटिस डज अ बैंक सेंड अंडर द सरफेसी एक्ट। प्रश्न नंबर 15, सरफेसी अधिनियम के तहत बैंक कितने दिनों का नोटिस भेजता है। प्रश्न क्रमांक 15, सरफेसी कायद्याअंतर्गत बैंक किती दिवसाची नोटीस पाठवते। ऑप्शन आहे आपल्याकडे ए 30 डेज, बी 60 डेज, सी 90 डेज, डी 120 डेज। याचे राईट आन्सर आहे बी 60 डेज। क्वेश्चन नंबर 16, डॅश ऑफ द फॉलोइंग इज टर्म डिपॉझिट। प्रश्न नंबर 16, निम्नलिखित में से डॅश सावधी जमा है। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी मुदत ठेवी आहेत तर कोणत्या आहेत मुदत ठेवी? ऑप्शन आहेत आपल्याकडे ए सेविंग बँक डिपॉझिट, बी फिक्स्ड डिपॉझिट, सी करंट अकाउंट डिपॉझिट, डी रिकरिंग अकाउंट डिपॉझिट्स। आता मुदत म्हणजे मुदतीसाठी ठेवलेली, म्हणून आपलं राईट आन्सर आहे फिक्स्ड डिपॉझिट, सावधी जमा मुदत ठेवी। व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो मित्रांनो, पण यामध्ये मी प्रश्नांसोबत थोडं वेगळं समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रश्नाचा तो अर्थ समजेल। तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17, व्हेन डज द बँकर कस्टमर रिलेशनशिप स्टँड टर्मिनेट। प्रश्न नंबर 17, बैंकर ग्राहक संबंध कब समाप्त हो जाता है। प्रश्न क्रमांक 17, बँकर ग्राहक संबंध कधी संपुष्टात येतो। ऑप्शन आहेत आपल्याकडे ए ऑन द डेथ ऑफ कस्टमर, बी ऑन कस्टमर बिकमिंग अ lunatic, C on customer being declared insolvent, D on closure of the account। इसका सही जवाब है डी ऑन क्लोजर ऑफ द अकाउंट, खाता बंद होने पर, खाते बंद केल्यावर। खाते बंद झाले की कस्टमर आणि बँकेचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण लोन क्लिअर झाल्यानंतरच खाते बंद होते। क्वेश्चन नंबर 18, हू इज इलिजिबल टू फाइल अ कंप्लेंट अंडर बैंकिंग ओम्बड्समैन स्कीम। प्रश्न नंबर 18, बैंकिंग लोकपाल योजना के अंतर्गत शिकायत दर्ज करने के लिए कौन पात्र है। प्रश्न क्रमांक 18, बैंकिंग लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार दाखल करण्यास कोण पात्र आहे। ऑप्शन आहेत आपल्याकडे ए एंटरप्रेन्योर्स, बी स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सी अ पर्सन हिमसेल्फ, डी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई। यामध्ये कसं असतं, बँकिंग ओम्बड्समॅनकडं कंप्लेंट कोण करतो? बँकेचा कस्टमर करतो, म्हणून याचा राईट आन्सर आहे सी अ पर्सन हिमसेल्फ, एक व्यक्ती स्वतः एक व्यक्ती ज्याचं त्या बँकेमध्ये अकाउंट असेल। क्वेश्चन नंबर 19, अ चेक विच अ बँक रिटर्न्स बिकॉज इट इज नॉट पेबल ड्यू टू इनसफिशियंट फंड्स इन द अकाउंट ऑफ द ड्रावर ऑफ द चेक, देन इट इज़ कॉल्ड एज। प्रश्न नंबर 19, एक चेक जिसे बैंक वापस कर देता है क्योंकि चेक जारीकर्ता के खाते में अपर्याप्त धनराशि होने के कारण यह देय नहीं है, तो उसे क्या कहा जाता है। प्रश्न क्रमांक 19, ज्या चेकचे पैसे चेक काढणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने बँक तो परत करते त्याला काय म्हणतात। ऑप्शन आहेत आपल्याकडे ए क्रॉस चेक, बी बाउन्स चेक, सी क्लिअर चेक, डी नन ऑफ द अबाव। याचे राईट आन्सर आहे बाउन्स चेक, कारण खात्यामध्ये पैसे नसले तर चेक हा बाउन्स होतो आणि त्यामुळे ज्या खात्यामध्ये चेक डिपॉझिट केला आहे त्यांनासुद्धा चार्जेस भरावे लागतात आणि ज्यांनी चेक दिलेला आहे त्यांनासुद्धा बाउन्सिंग चार्ज ॲज पर बँक रूल लागू होतो। नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20, डेबिट कार्ड अँड क्रेडिट कार्ड नंबर्स आर 16 डिजिट लॉन्ग, ट्रू और फॉल्स। प्रश्न नंबर 20, डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड नंबर 16 अंकों के होते हैं, सही या गलत।
प्रश्न क्रमांक 20. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड क्रमांक 16 अंकी असतात. चूक की बरोबर? याचं करेक्ट आन्सर आहे ट्रू. कारण डेबिट कार्डचा नंबर हा 16 अंकी असतो. डेबिट कार्ड असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल, दोघांचा जो नंबर असतो तो 16 अंकी असतो. म्हणून राईट आन्सर आहे ए ट्रू. क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर्मूला फॉर कंपाउंड इंटरेस्ट? प्रश्न नंबर 21. निम्नलिखित में से कौन सा चक्रवृद्धि ब्याज का सही सूत्र है? प्रश्न क्रमांक 21. चक्रवाढ व्याजासाठी खालीलपैकी कोणते सूत्र योग्य आहे? तर याचे राईट आन्सर आहे आपल्याकडे सी, जे आहे ए इज इक्वल टू पी ओपन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय एन ब्रॅकेट क्लोज. हे सूत्र चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी वापरले जाते. चक्रवाढ व्याज म्हणजे केवळ मूळ मुद्दलावरच नाही तर जमा झालेल्या व्याजावरही व्याज मिळणे. ए म्हणजे अंतिम रक्कम, निश्चित कालावधीनंतर मुद्दल आणि व्याजासह मिळणारी एकूण रक्कम म्हणजे ए. आणि पी म्हणजे मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, सुरुवातीला गुंतवलेली किंवा कर्ज घेतलेली रक्कम ती असते प्रिन्सिपल. आणि यामध्ये आर म्हणजे वार्षिक व्याजदर, ॲन्युअल इंटरेस्ट रेट. हा आरचा फुल फॉर्म असतो. ॲन्युअल इंटरेस्ट रेट म्हणजे आर. हा दर दशांशामध्ये म्हणजे डेसिमलमध्ये असतो. उदाहरणार्थ 10% व्याज दर असल्यास तो 0.10 असा लिहिला जातो. तर आपला राईट आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. डॅश कन्सिस्ट ऑफ ॲन ॲडिशन ऑफ द नेम ऑफ बँकर अक्रॉस द फेस ऑफ अ चेक विथ और विदाउट 2 पैरेलल ट्रांसफर लाइन्स. प्रश्न नंबर 22. डैश में चेक के सामने वाले भाग पर 2 समानांतर अनुप्रस्थ रेखाओं के साथ या बिना बैंकर का नाम जोड़ना शामिल है. प्रश्न क्रमांक 22. डॅशमध्ये 2 समांतर आडव्या रेषांसह किंवा त्याशिवाय चेकच्या समोर बँकरचे नाव जोडलेले असते. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए जनरल क्रॉसिंग, बी एंड्रॉस क्रॉसिंग, सी स्पेशल क्रॉसिंग आणि डी नन ऑफ द अबाव. आता चेकवरती आपण 2 आडव्या रेषा केव्हा मारतो? जेव्हा आपण पर्टिक्युलर व्यक्तीला जेव्हा चेक इश्यू करतो आणि त्या व्यक्तीच्याच खात्यामध्ये पैसे डिपॉझिट झाले पाहिजे म्हणून आपण ज्या 2 रेषा क्रॉस करून देतो त्याला स्पेशल क्रॉसिंग असे म्हणतात. म्हणून आपलं राईट आन्सर आहे सी स्पेशल क्रॉसिंग, विशेष क्रॉसिंग. क्वेश्चन नंबर 23. Banks have to file a suit before the civil court of recovery if the amount due in the loan account is less than dash before the debt recovery tribunal DRT. प्रश्न नंबर 23. यदि ऋण खाते में देय राशि डैश से कम है तो बैंकों को ऋण वसूली न्यायाधीरण DRT के समक्ष वसूली के लिए सिविल कोर्ट में मुकदमा दायर करना होगा. प्रश्न क्रमांक 23. कर्ज खात्यातील देय रक्कम डॅशपेक्षा कमी असल्यास कर्ज वसुली न्यायाधिकरण DRT समोर बँकांना वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए ₹5 लाख, बी ₹10 लाख, सी ₹15 लाख आणि डी ₹20 लाख. याचं करेक्ट आन्सर आहे बी ₹10 लाख, 10 लाख. क्वेश्चन नंबर 24. इन रिजनल रूरल बँक व्हॉट इज द कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन रेशियो ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, द कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंट अँड द स्पॉन्सर बैंक रिस्पेक्टिवली. प्रश्न नंबर 24. क्षेत्रीय ग्रामीण बैंकों में केंद्र सरकार में संबंधित राज्य सरकार और प्रायोजक बैंक का पूंजी अंशदान अनुपात क्रमशः क्या है? प्रश्न क्रमांक 24. प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये केंद्र सरकार, संबंधित राज्य सरकार आणि प्रायोजक बँकेचे भांडवली योगदानाचे प्रमाण अनुक्रमे किती आहे? तर आपला राईट आन्सर आहे सी 50%, 35%, 15%. म्हणजेच रिजनल रूरल बँक, ज्या रूरल बँक आहेत त्यामध्ये 50% आणि 35% आहे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकाराचे 15% आहे. क्वेश्चन नंबर 25. एन NBFC मस्ट मेंटेन नेट ओन फंड्स NOF ऑफ एटलीस्ट. प्रश्न नंबर 25. एक NBFC को कम से कम निवल स्वामित्व निधि NOF बनाए रखना चाहिए. प्रश्न नंबर 25. NBF ने किमान निव्वळ मालकीचे निधी राखले पाहिजे. NOFचा फुल फॉर्म आहे नेट ओन फंड्स. तर याचा राईट आन्सर आहे 50 लाख, बी 50 लाख. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. जनरल प्रोविजन रिलेटेड टू द राइट एंड ड्यूटीज ऑफ एजेंट आर इंक्लूडेड इन डैश. प्रश्न नंबर 26. एजेंटों के अधिकारों और कर्तव्यों से संबंधित सामान्य प्रावधान डैश में शामिल है. प्रश्न क्रमांक 26. एजंट्सच्या हक्क आणि कर्तव्याशी संबंधित सामान्य तरतुदी डॅशमध्ये समाविष्ट आहेत. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए कंपनी ॲक्ट,
बी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि डी नन ऑफ द अबाव. याचं करेक्ट आन्सर आहे सी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, अनुबंध अधिनियम करार कायदा. मित्रांनो, जर ही PDF तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्यावर मेसेज करू शकता. DRA30 PDF रिक्वायर्ड असा मेसेज करावे. PDF मोफत आहे. कृपया लक्षात ठेवा, कॉल करू नये, कॉल रिसीव केला जात नाही. तर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 17. व्हॉट शूड यू डू इफ अ डेटर रिफ्यूज ऑल कम्युनिकेशन. जर कर्जदाराने सर्व संपर्क नाकारला तर तुम्ही काय करावे. यदि देनदार सभी प्रकार के संचार से इनकार कर दे तो आपको क्या करना चाहिए. ऑप्शन है हमारे पास ए कंटिन्यू कॉलिंग मल्टीपल टाइम्स अ डे, बी शेयर देयर इंफॉर्मेशन ऑन सोशल मीडिया, सी स्टॉप ट्राइंग इमिडिएटली, डी सेंड अ रिटर्न नोटिस एंड एस्केलेट टू लीगल इफ़ नीडेड. तो इसका राइट आंसर है डी सेंड अ रिटर्न नोटिस एंड एस्केलेट टू लीगल इफ़ नीडेड. लेखी सूचना पाठवा आणि गरज पडल्यास कायदेशीर कार्यवाही करा. लिखित नोटिस भेजे और यदि आवश्यक हो तो कानूनी कार्यवाही करें. क्वेश्चन नंबर 28. एज पर द IBA मॉडल पॉलिसी, कस्टमर कॉल्स फॉर रिकवरी ऑफ ड्यूज शुड जनरली बी मेड बिटवीन. IBA की आदर्श नीति के अनुसार बकाया राशि की वसूली के लिए ग्राहक कॉल सामान्यतः निम्नलिखित के बीच की जानी चाहिए. IBAच्या मॉडेल धोरणानुसार थकबाकी वसूल करण्यासाठी ग्राहकांचे आवाहन साधारणपणे खालील दरम्यान केले पाहिजे. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए 8 AM to 5 PM, बी 8 AM to 6 PM, सी 9 AM to 6 PM, डी 9 AM to 7 PM. याचा करेक्ट आन्सर आहे ए 8 AM to 5 PM. DRA एजंटला जो कस्टमर्सला रिकव्हरीसाठी कॉल करायचा असतो तो सकाळी 8 वाजेच्या नंतर आणि संध्याकाळी 5च्या आधी या वेळेदरम्यानच कॉल करायचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. नॉमिनेशन फैसिलिटी इज़ नॉट अवेलेबल इन द बैंक फॉर. बैंकों में नॉमिनेशन सुविधा निम्नलिखित के लिए उपलब्ध नहीं है. बँकेत खालील कारणांसाठी नामांकन सुविधा उपलब्ध नाही. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए सेविंग अँड करंट अकाउंट, बी सेफ कस्टडी, सी लॉकर रेंटल, डी रेमिटन्स सर्व्हिसेस. याचं करेक्ट आन्सर आहे लॉकर रेंटल, लॉकर किराया, लॉकर भाडे. क्वेश्चन नंबर 30. लास्ट क्वेश्चन, लास्ट बट नॉट द लिस्ट. व्हाट इज द स्टैट्यूट ऑफ लिमिटेशंस. सीमाओं का कानून क्या है, मर्यादा काय आहे. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए टाइम यू हैव टू कॉन्टैक्ट डेटर डेली, बी द टाइम पीरियड आफ्टर विच डेट कैनॉट बी लीगली कलेक्टेड, सी द डेप अमाउंट, डी द डेटर एज. तर याचा राइट आंसर आहे बी द टाइम पीरियड आफ्टर विच डेट कैनॉट बी लीगली कलेक्टेड. वह समय अवधि जिसके बाद ऋण कानूनी रूप से वसूल नहीं किया जा सकता. ज्या कालावधीनंतर कर्ज कायदेशीररित्या वसूल करता येत नाही. कालावधी आपण थोड्या वेळापूर्वी बघितला होता, सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 5 नंतर. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर कृपया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये छानशी कमेंट करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे DRA एक्झामची तयारी करत आहेत. आणि शेवटी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.